नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण वर्षभर असं साठवून ठेवण्यासाठी चिंचेचा गोळा बनवणार आहे. तर हे असंच जर ठेवलं तर हे किडे वगैरे होतात आणि खराब होतं. त्याच्यामुळं आपण हे वर्षभर टिकण्यासाठी फोडून घेणार आहेत चिंचा. तर ह्या मी चिंचा आणलेल्या आहेत, गावाकडून आणलेले. तर आता ह्या फोडून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण हे थोडंसं असं फोडून घेणार आहेत, साल त्याचं काढून घेणार आहेत. हे अशा पद्धतीने फोडून तर ह्या अशा प्रकारे आपण याच्यावरचं पूर्ण साल काढून घेतलं आहे. आणि आता ह्या दोऱ्या आहेत, ह्या दोऱ्या पण आपण पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीनं तर याच्यातला आपण आता हे उभी ठेवून अशी थोडीसं चिंचुके काढून घ्यायचे, त्याच्या बिया. हे अशा पद्धतीने एकदम छान. हे चिंचुके नंतर भाजून पण खाता येतात, ते चिंचुके पण वापरात येतात. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण चिंचा काढून घेणार आहे. हे असं हळूवारपणे एकदम हे करायचं, चिंचुका नाही फुटला पाहिजे, सहज एकदम निघतो. ते हे आपण अशा ह्या पूर्ण सगळ्या चिंचा काढून घेणार आहेत. अशा प्रकारे आपण पूर्ण ह्या चिंचा अशा फोडून घेतलेल्या आहेत आणि हे छान असं स्वच्छ निवडून ठेवलेले आहे. ह्या अशा दोऱ्या वगैरे ह्या पूर्ण अशा ह्याचा काढून घेतलेला आहे कचरा. आणि ही एवढी सोलायची राहिलेली आहे. चिंचुके बाजूला काढलेत, मी शेवटी दाखवते तुम्हाला. हे एवढे आपले चिंचुके निघालेले आहेत, मस्त एकदम छान. ह्याला असं भाजून किंवा भिजवून जरी खाल्लं तरी छान असलं, टाईमपास होतो. तर हे तुम्हाला दाखवते म्हणलं होतं. तर हे आपले जवळजवळ अर्ध पातेले चिंचुके निघालेले आहेत. हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण चिंचेचे बी वगैरे सगळे काढून घेतले, दोऱ्या हे सगळे काढून ठेवलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कीड वगैरे लागत नाही आणि टिकतं छान वर्षभर. तर आता हे मिक्स करू आपण पूर्ण सगळ्या चिंचेला मीठ लागलं पाहिजे. असं घुलसून पूर्ण घ्यायचं आणि याचे गोळे बांधून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे असे हे अशा प्रकारे पूर्ण आपण गोळे बांधून घेणार आहोत. आणि काचेच्या बरणीमध्ये एकदम एअरटाईट असलेल्या बरणीमध्ये आपल्याला हे गोळे ठेवून द्यायचे, वर्षभर टिकतात. मग आयत्या वेळेला आपल्याला पळापळ करायची काही गरज नाही. त्याच्यामुळं आपण हे असे गोळे बांधून घेऊ. आता हे अशा प्रकारे आपण पूर्ण चिंचेचे हे छान असा गोळा बांधून घेतलेले आहेत. ते आता वर्षभर टिकतात. तर याला आपण भरून ठेवणार आहेत. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला हे माझी साठवणीची वर्षभराची चिंच, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.